हे हाय, मी आहे तृप्ती आणि आजपासून परत मी मिनी ब्लॉग चालू केलेले आहेत. कशा आहेत? गुड मॉर्निंग सगळ्यांना. पीठ मळते. पीठ मळून झाल्यानंतर चपात्या करून घेतल्या मस्तपैकी. आजचा पूर्ण दिवस बघूया कसा जातोय. आज आजपासून मी तुमच्याकडे मिनी ब्लॉग शेअर करणार आहे. कारण की माझ्याने मोठे-मोठे ब्लॉग अपलोड करायला मिळत होतायत. मी व्हिडिओज काढतेय, पण मला व्हिडिओज अपलोड करायला होत नाहीये. ते एडिट करायला होत नाहीये त्यामुळे. सो आजपासून बघूया आपण काय येतंय नवीन असं काहीतरी बघूया कितपत करू शकते मी. सो हाय सगळ्यांना, हाऊ आर यू? सगळे कसे आहात? आणि मग महिमाला मी इथे आता भेंडी कापायला दिलेली आहे आणि महिमाची भेंडी कशी कापते म्हणून मी बघायला आले. तर तिला गोल-गोल कापायला सांगितलं, तर मॅडम कापते लांबडे-लांबडे. मग तिला येऊन सांगितलं, की "बाई असे-असे काप." आता हिचं काम म्हणजे खूप स्लो. मग त्याच्यानंतर हे चपात्या सगळं पूर्ण झालेल्या रेडी आहेत. झाले. चपात्या केल्यात, भेंडीची भाजी भेंडीची झालेली भाजी आहे केली आणि त्याच्यानंतर मग आणि मस्तपैकी आता आराम. बाकीच्या कामासाठी आपण रेडी झालेलो आहे आणि आजपासून मी ब्लॉग टाकणार म्हणजे टाकणारच. हे लोक असतात ना, हे लोक मला टाकणार. हे केलंय महिमाने कांड. आता कसं केलं, काय केलं तुम्हाला सांगते चला. आज महिमाने केला एक मोठं कांड. दाखव काय केलंस. आमच्याकडे ना कॉक वरती आहे पाण्याचा, नाही दिसत आहे. पुढे ठेव पाय. आमच्याकडे ना दिसते मी बरोबर. आमच्याकडे ना कॉक आहे ना, वरती आहे पाण्याचा, बंद करायचा म्हणजे ओव्हरफ्लोचा टाकीचा. मी नव्हती, मी आज खाली गेली. जसं तुम्हाला माहितीच आहे, महावितरणवाल्याने एवढं बिल आणलं आहे म्हणजे एवढं बिल दिलं आहे की अपेक्षेच्या बाहेर बिल आहे. असं माझं तर मी बोलीन 7,000 बिल आलं आहे, जबकी माझं बिल 5,000 तरी यायला पाहिजे. हा माझा अनुभव आहे एवढे वर्षाचा. आणि महावितरणबरोबरचा 2 वर्षाचा अनुभव आहे. पण इतर ठिकाणी मी दुसऱ्या ठिकाणी दाखवते, तिकडनं मला एवढं सगळं चालवून मला 5,000 बिल यायचं. त्या मनाने खूपच आलं आहे. आणि बाकीचे जे आमच्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे 26,000 20,000, जसं तुम्ही बघत असाल की प्रत्येक महावितरणवाल्यांची कंप्लेंट्स येतात, रील्स खूप सारे येत आहेत की तर ते त्याच्यासाठी मी खालती आमच्या सोसायटीमध्ये आमच्या मॅनेजरच्या इकडे पेपर गोळा करायला सांगितलेले की ऑफिसमध्ये की पहिलं बिल आणि आत्ताचं बिल. तर पहिलं जे मला बिल आलेलं ते 4,000 होतं आणि आत्ताचं बिल माझं आलं 7,000. म्हणजे 4, 5, 6, 7 3,000चा डिफरन्स. एवढा मी तर आफ्टरनूनला पण AC चालवली नाही आहे. असो, पण बघू, भरायला तर लागणार, पण बघू काहीतरी कमी झालं ते जाऊ द्या, तो भागच वेगळा आहे. त्यासाठी मी खाली ऑफिसमध्ये गेलेली, मी घरी नव्हती. महिमानी वर चढली, उतरताना पूर्ण करंगळी मोडून काढलेल्या, मायनर क्रॅक आलेला आहे. तर ते आता सुजलं पाय. तर ती बोलतात ना, तरी पण मी आमच्या घरामध्ये बोलत होती की ज्या वेळेला हे काम केलं, हे आमच्या घरामध्ये काम करणारी जे माणसं आहेत, म्हणजे माझा नवरा, त्याला मी पहिलंच बोललेली की कॉक काय हिशोबाने वर केला, आम्ही बंद कसा करणार. तर म्हणे माझ्या लक्षात नाही. ठीक आहे. मग शेवटी मी खाली कर, बदल आज 2 वर्ष व्हायला येतील, त्यांनी काय केलं नाही. शेवटी मी बोललेली की कोणाचा तरी पाय मोडणार, कोणतरी पडणार, कोणाचं तरी तुटणार, तेव्हाच तुम्ही ते खाली आणणार कॉक, त्याशिवाय नाही. आणि तेच झालं. उद्या आमच्याकडे प्लंबर येतोय आणि तर कॉक खाली येतोय. आल्या मॅडम जेवून दुसऱ्या. आज त्यांना कलेजी राईस मिळाला ना. ये वर ये वर ये. ओ चार्जिंगला लावलं आहे ना. मम केला जिल्ह्या चाटते बघितलं. आम्हाला कुठून यायला जमत नाही, पण आम्ही कसंही येतो. तर जेवल्यानंतर आम्हाला हा मसाज करायचा असतो. कपड्यांवर जाऊ नको धुतलेल्या. बघा तुझे केस कापून आणले. बघितलं,
सो पावसाने हजेरी लावलेली आहे. खूप बरं वाटतं, आज थंड वाटतं जरा मस्तपैकी. हे बघा आमच्या घरात ना आता बघा आमच्या ह्या गाद्या अशाच फाटल्यात, हिच्यामुळे फाटल्यात. चादरी नवीन चादरी फाटल्यात या मुलीने हिच्या नखाने. हे असं करून हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, अंगावर आलं जेवण आमच्या. आणि हे रोजचं आहे, नवीन काही नाही. बघा किती धार आहे नखांना बघा. यांच्यानी हिने पूर्ण आहे ना आमचं हे करून टाकलं. नानिया आता पोट बरं आहे माझ्या सोनीचं व्यवस्थित. रात्रीचे वाजलेत 12 नाही लागले आणि 11:50. आजार तर आहे पायानी, हुशारी तोंडानी आहे. मला सांगते मी, पण गायस कोणी अशी मला- उडी मारू नका. मला सांगते मी कमी जेवली. अरे तुझ्या पायाला लागले, तुझ्या तोंडाला नाही लागले कमी जेवायला. आणि आता मग हे घासपूस काढून खाते. मग मी काल गेलेली ना तेव्हा हे बघा हे आणलंय. ह्याला म्हणतात मसूर चिवडा, पण छान लागतो, मला आवडतो तो. हे गाठी आहेत, हे मला खूप आवडतं चहामध्ये टाकून खायला. या मिनी चकल्या आहेत, ह्या फारच सुंदर आहेत. आय लव्ह दिस. हा पापड चिवडा आहे, लिज्जत पापडचा चिवडा. हे आहे भाकरवडी आणि हे आहे कचोरी आणि काय म्हणतात ते बटर. हे सगळं आणलं आहे कारण की हे असं आमचं रात्रीचं तोंड चालत असतं आणि दिवसा पण. त्यामुळे हे त्यामुळे सो सगळ्यांना बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. माझा मिनी ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.